कमळी ये बस, मी जरा आलोच. रोहित, आत्ताच्या कॉलमध्ये हे सगळे पॉइंट्स. नमस्कार मॅडम. नमस्कार कमळी. तू तू इथे कशी काय? म्हणजे मी घेऊन आलोय तिला. तुला म्हणालो ना 8 दिवसासाठी तिचं सस्पेन्शन झालंय. हो. सो आता तिचं सस्पेन्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत मीच तिचा अभ्यास घेणार आहे. कमळी चल आपण पुस्तक काढूया. ऋषी, आय एम सॉरी पण तुम्हाला इथे अभ्यास नाही करता येणार. नाही काय, मला आणि आईला जरा इम्पॉर्टंट मीटिंग्स अटेंड करायच्या आहेत. काय क्लायंट मीटिंग्स पण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही डॉक्युमेंटरीज बघायच्या आहेत बिझनेस रिलेटेड. आणि मला असं वाटतं की कॉलेजचा अभ्यास हा कॉलेजमध्येच करावा. हो नाही? रोहित, अरे तुला माहिती नाही आहे का, म्हणजे अन्नपूर्णा ताईंचे रूल्स खूप स्ट्रिक्ट असतात. मला वाटतं हिला त्या कॉलेजच्या गेटच्या आसपास येणं सुद्धा अलाउड नसेल, नाही का? एक्झॅक्टली, म्हणूनच मी तिला इथे घेऊन आलोय. एक्झाम्स येतील आता, रिस्क घ्यायची नाहीये मला. अभ्यास हा पूर्ण झालाच पाहिजे. कमळी चल. दॅट्स ट्रू. पण काय, आता रोहित म्हणाला तसं आमच्या इथे ऑनलाईन मीटिंग्ज आहेत. इनफॅक्ट आम्ही एका प्रोजेक्टवर काम करतोय. सो आय डोंट थिंक दिस इज द राईट प्लेस फॉर बोथ ऑफ यू टू सिट अँड स्टडी. फाईन, आम्ही स्टडी रूममध्ये अभ्यास करतो मग. ओके. इंटिरियरचं काम नाही. स्टडी रूममध्ये इंटिरियरचं काम चालू आहे ना, तुम्हाला तिथे पण अभ्यास नाही करता येणार. अच्छा, आता ऑप्शनच नाही आहे मग. दॅट्स वॉट. कमळी चल, आता आपण माझ्या रूममध्ये जाऊन अभ्यास करू. अगं घाबरू नकोस. माझ्या आईनेच मला शिकवलंय की अडथळे येत राहतात, आपण त्याच्यावर मार्ग काढायचा असतो. हो नाही? येस, ऑफकोर्स. चल कमळी, ये ये ये. बघितलं साई, ऋषी हाताबाहेर जात चाललाय. तुझा या गोष्टीला नकार असून सुद्धा तो तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय, कळतंय ना? हो, तुझ्याच मार्गावर चाललाय तो आता. आय नो आई, माझ्याकडून ती चूक एकदा घडली ते घडली आणि त्याचे परिणाम मी अजूनही भोगतोय. म्हणूनच म्हणतोय आता तरी ऋषीला थांबव.